नमस्कार मित्रांनो, स्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण ज्या क्षणाची इतक्या आतुरतेने वाट बघत होतो म्हणजे मित्रांनो आपली आनंदी आणि सार्थक एकमेकांसमोर एकमेकांना भेटलेले असतात. तर आता आजच्या भागामध्ये काय होते हे बघूयात की आनंदी ज्या आश्रमामध्ये काम करत असते तर तेथे एका पेशंटला ती आश्रमात घेऊन येते आणि आपली जी सविता असते तिला सांगते की यांना स्वच्छ अंघोळ घाल आणि यांना स्वच्छ कपडे घालण्यासाठी दे. तेव्हा विशाल म्हणतो की मॅडम तुम्ही कशाला काळजी घेता, मी असताना मी आहे ना, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तर लगेच जो पेशंट त्यांनी आणलेला असतो तर आनंदी त्यांना म्हणते की दादा तुम्ही अजिबात घाबरायचे नाही, या मानवता आश्रमाला तुम्ही तुमचे नवीन घर समजायचे आणि विशाल तुम्हाला जे काही सांगेल ते व्यवस्थित ऐकून घ्या. ऐकलेत का? तर लगेच विशाल म्हणतो की भाऊ ऐकलेत का, आपल्या मॅडम काय म्हटलात, अजिबात टेन्शन घ्यायचे नाही, अगदी मजेत मस्त राहायचे येते. आणि सविताला त्या पेशंटला घेऊन जायला सांगतात. तेव्हा आनंदी म्हणते की विशाल तू यांच्याकडे नीट लक्ष दे. तर विशाल म्हणतो की मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, मी सर्व काही व्यवस्थित करतो. तेव्हा आनंदी तेथून कामाला निघून जाते. त्यानंतर जे फूल खाली पडलेले असते तर विशाल ते फूल उचलतो आणि ते आपल्या खिशात टाकत म्हणतो की आजचा दिवस आणखीन प्रसन्नता झाला म्हणून तो अगदी खुश होतो. त्यानंतर इकडे सार्थक आणि अण्णा यांना आपला माल घेऊन संगमनेरला जायचे निघायचे असते, परंतु जो कुर्ता असतो तो काही अण्णांना सापडत नसतो. म्हणून मालतीला आवाज देऊन तो कुर्ता शोधण्यासाठी सांगतात, परंतु मालती सुद्धा म्हणते की खरंच तो कुर्ताच सापडत नाही. अण्णा म्हणतात की जाऊन दे, घालतो कुठला तरी, संगमनेरला तर जायचे इथे जवळ. तेव्हा सार्थक विचारतो की अहो काय झाले, तर अण्णा म्हणतात की कुर्ता काढून टाकला परंतु तो तर इला सापडत नाही. तेव्हा सार्थक म्हणतो की अहो आपण मध्ये कुठेतरी थांबू आणि दुसरा घेऊयात, चला मग आता आपण निघूयात. आणि तेवढ्यात लीना अण्णांचा कुर्ता हातात घेऊन येते आणि मनोज तिच्या मागे धावतच येतो. तर लीना म्हणते की अण्णा मनोजने तुमचा कुर्ता लपून ठेवला होता. मनोज म्हणतो तो कुर्ता मला घालायचा आणि अण्णांच्या हातातील तो कुर्ता तो हिसकावून घेतो. लीना म्हणते की तुम्ही ऐकून घ्या, अण्णांना बाहेर जायचे, त्यांना तो कुर्ता घालायचा. म्हणून लीना पुन्हा मनोजच्या हातातून तो कुर्ता घेते आणि अण्णांच्या हातात देते. मनोज तर मोठ्याने ओरडत असतो की तो कुर्ता मला घालायचा. तर लीना म्हणते की ऐकून घ्या, त्यांना जाण्यासाठी उशीर होतो. तेव्हा मनोज म्हणतो की होऊन दे उशीर, जी गोष्ट मला आवडते तीच गोष्ट मला मिळूनच देत नाही, म्हणून माझ्या डोक्यावर परिणाम झाला आणि खूप मोठ्याने ओरडत असतो. सार्थक समजावतो की दादा तुम्ही असे प्लीज बोलू नका. तेव्हा मनोज तर सार्थकचे हात जोराने हिसकावतो आणि तुमच्या सहानुभूतीची मला गरज नाही, मी भिकारी नाही आणि तुझ्या सहानुभूतीची तर अजिबात गरज नाही असे सार्थकला म्हणतो. सार्थकला तर खूप वाईट वाटते. तेव्हा मात्र मालती समजवायला जाते की मनोज अरे शांत हो, परंतु मनोज तर कुणाचे ऐकायला तयारच नसतो आणि रागाने आतमध्ये निघून जातो. तर लगेच अण्णा कुर्ता बदलून बाहेर येतात आणि सार्थकला म्हणतात चला निघूया. तर सार्थक लीनाला म्हणतो की वहिनी दादांची तब्येत खरंच खूप खालवत चालली, आपण त्यांना कुठेतरी हॉस्पिटलला न्यायला हवेत. तेव्हा लीना सुद्धा म्हणते की ही आमची जबाबदारी आहे, आम्ही बघून घेऊ, तुम्ही यात पडू नका. लीना सुद्धा ही रागाने सार्थकला म्हणते. तर अण्णा म्हणतात की अगं लीना, तर लीना लगेच काही उत्तर न देता आतमध्ये निघून जाते. तर सार्थक अण्णाला म्हणतो की आता आपण निघूयात आणि ते आपले सामान घेऊन जायला निघतात. त्यानंतर इकडे आनंदीला कोणती तरी आनंदाची खबर भेटलेली असते आणि ती लगेच विशाल, सविता, रेवती यांना आवाज देऊन बोलावते. तेवढ्यात सर्वजण धावत येतात आणि काय झाले ताई असे विचारतात. तर लगेच आनंदी खोशून सांगते की आपण न्यूझीलंडला ज्या गोधड्या पाठवल्या होत्या आणि त्यांचाच आपल्याला परत कॉल आला होता. तर लगेच विशाल खुशून विचारतो की ताई काय झाले. तर आनंदी खुशून म्हणते की त्यांनी आपल्याला परत आणखीन 50 गोधड्यांची ऑर्डर दिली. ते ऐकून सर्वजण खुश होतात. तर रेवती म्हणते की हे तर खूपच बेस्ट झाले ताई. तेव्हा आनंदी म्हणते की आपल्या गोधड्या परदेशात सुद्धा लोकांना आवडायला लागल्यात. तेव्हा विशाल म्हणतो की मॅडम खरंच एकच नंबर गोष्ट झाली, कारण ह्या गोधड्या विकूनच आश्रम चालतो आणि आजपर्यंत आपल्या गोधड्या मुंबई पुण्याच्या मॉलमध्ये जायच्या आणि आता तर डायरेक्ट त्या परदेशात विकल्या जाणार, म्हणून सर्वांना खूप आनंद होतो. विशाल खुशून म्हणतो की आपण ह्या निराधार लोकांना आणखीन सुखसोयी देऊ शकतो. तेवढ्यात सविता धावतच पेढे घेऊन येते. तर आनंदी म्हणते की अगं इतक्या लवकर पेढे कुठे घेऊन आलीस तू. तेव्हा सविता सांगते की अहो सूर्यदारांनी पाठवून दिले होते, त्यांच्या नातीचा परीक्षेमध्ये पहिला नंबर आला, मग येथे सुद्धा आनंदाची बातमी आहे, मग सर्वांचे तोंड तर गोड करूयात. तेव्हा विशाल सविताच्या हातातून पेढ्याचा बॉक्स घेतो आणि पहिला पेढा आनंदीला भरवतो, कारण हे सर्व आपल्या मॅडममुळे शक्य होते, म्हणून सर्वजण आनंदीवर खूपच खुश होत असतात.
रेवती सुद्धा खूप खुश होऊन म्हणते की खरंच आपली कल्याणीताई आहेच अशी, जेथे जाईल तेथे आनंद अगदी पुरासारखा ओसंडून जात असतो. कल्याणीताई आपल्या आश्रमाची शान आहे, शान. कारण मित्रांनो, आपले आनंदीचे नाव बदलले असते आणि तिचे नावही कल्याणीताई इकडे आश्रमात असते. तर कल्याणी सुद्धा खूप खुश होते. तेव्हा त्या पेड्याकडे बघत आपल्या आनंदीला सुद्धा जे काही तिला जायच्या वेळेस म्हणलेली असते की आनंदी, तू येण्या अगोदर आमचं घर खरंच खूप सुखी आणि समाधानी होते, परंतु तू आल्यापासून काही ना काही टेन्शन मात्र या घरामध्ये वाढले. तू सार्थकच्या आयुष्यात आली आणि त्याच्या मागे संकटांची रांग लागली. हे बोलणे कल्याणीला आठवते. तर विशाल म्हणतो की मॅडम काय झाले, परत हरवलात की काय? आणि मॅडम अशा सारख्या सारख्या कुठे हरवता हो तुम्ही? आणि मॅडम हा पेढा घ्या आणि तोंड गोंड करा, आपल्याला आता डबल स्पीडने काम करायचे, मी कामाला लागतो असे बोलून विशाल निघून जातो. त्यानंतर इकडे सार्थक आणि अण्णा गाडीतून संगमनेरला माल पोहोचवायला निघलेले असतात. अण्णा म्हणतात की सार्थक राव, तुम्ही आले खरंच, माझ्या मनावरचे खूप मोठे दडपण कमी झाले. कारण मला टेन्शन आले होते की इतकी मोठी ऑर्डर कशातून पोहोच करायची म्हणून. तेव्हा अण्णा म्हणतात की काम सुद्धा पुण्याचे आहे, हा सर्व मोठी ऑर्डर तर नाही आणि हा फराळ मला वारकऱ्यापर्यंत पोहोचवायचा. सार्थक म्हणतो की हो खरंच अण्णा, ऑर्डर तर खूप मोठी आहे. त्यानंतर इकडे सुखदा लंगडतच असते आणि तिला सार्थकची खूप आठवण आल्यामुळे खूप बोर होत असते आणि सार्थक नाही म्हणून ती सार्थकला म्हणजे खडूसला फोन लावून बघते असा विचार करते. तेव्हा सार्थक फोन घेतो आणि बोल असे म्हणतो. तर सुखदा विचारते की सार्थक कुठे आहे, आज सर्व दिवसभराची काम तू करून घेणार की काय? तेव्हा सार्थक म्हणतो की अगं संगमनेरला चाललो मी. तर सुखदा म्हणते की मला माहिती आहे तू कुठे पोहोचला, हे फोन विचारण्यासाठी मी फोन केला. तेव्हा सार्थक म्हणतो की हो आहे रस्त्यात. तर सुखदा म्हणते की सार्थक अजून पोहोचलेला नाही का तू? म्हणजे तू आज रात्री सुद्धा येणार नाही वाटतं, म्हणजे तू डायरेक्ट मला सकाळी भेटशील. अरे यार खरंच मला खूप बोर होते. तेव्हा अण्णा हे सर्व ऐकून त्यांना तर थोडेसे वाईटच वाटते. तर सार्थक म्हणतो की अगं सुखदा काही कसे बोलते, ऑफिसला नाही जायचे का? तेव्हा सुखदा म्हणते की अरे विसरलास का, माझा पाय अजून बरा नाही, मी कशी ऑफिसला जाऊ? आणि सार्थक खरंच तुझी खूप मला आठवण येते, प्लीज तू लवकर घरी ये. तेव्हा अण्णा लगेच म्हणतात की सुखदा बाळा तू काळजी करू नको, संगमनेरला तर जायचे, लवकरच येऊ आम्ही लगेच. तेव्हा सुखदा लगेच अण्णांचा आवाज ऐकून म्हणते की अण्णा तुम्ही सुद्धा आहात का तेथे? आणि थोडीशी कावरीबावरी होते आणि ओके बाय करून फोन ठेवते. तर अण्णा हसतात आणि सार्थक सुद्धा थोडासा हसतो. सार्थक म्हणतो की काही बोलते बावळट. त्यानंतर विशाल हा ज्या माणसाला इतके केस वाढलेले असतात त्यांना घेऊन आलेला असतो आणि तो माणूस इतका चेंज झालेला पाहून तर कल्याणी म्हणते की खरंच तुम्ही खूपच सुंदर दिसतात आणि येथे आल्यानंतर तुम्हाला कसे वाटले? मग आता येथे तुम्ही बिनधास्तपणे राहा, अगदी मनमोकळे प्रमाणे. तेव्हा तो माणूस म्हणतो की ताई मला भूक लागली, मला खायला पाहिजे. तेव्हा लगेच कल्याणी सविताला आवाज देते आणि त्या दादांना कॅन्टीन मध्ये घेऊन जायला सांगते आणि त्यांना काहीतरी खायला देण्यासाठी सांगते. तेव्हा विशाल कल्याणीला सांगतो की मॅडम त्या माणसाचे नाव दिनेश आहे, वॉचमनचं काम तो करत होता. जळगाव मधून जी एसटी मिळेल ती एसटी पकडून ते इथपर्यंत आलेत. आतापर्यंत एवढीच माहिती मिळाली, बघूयात हळूहळू काय अजून मिळते ते. आणि तेवढ्यात आनंदीच्या म्हणजे कल्याणीच्या मोबाईलवर इन्स्पेक्टर साहेबांचा कॉल येतो आणि आनंदी म्हणजे कल्याणी म्हणते की काय, आणि बरं आहे तुम्ही इकडे या असे बोलते. आणि दिनेश बद्दल माहिती आपल्या कल्याणीला मिळालेली असते. तेव्हा ती लगेच विशालला फोन ठेवल्यानंतर सांगते की विशाल हे दिनेश दादा कुणाचं तरी खून करून येथे लपण्यासाठी आले. ते ऐकून विशालला तर धक्काच बसतो आणि आनंदीला सुद्धा. तर विशाल लगेच म्हणतो की काय? तर कल्याणी म्हणते की तू एक काम कर, यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेव, कारण पोलीस येतात त्यांना नेण्यासाठी. आणि विशाल म्हणतो की मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी लगेच जातो. आणि विशाल लगेच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी घाईने निघून जातो. तेव्हा इकडे अण्णा माल घेऊन त्या ज्यांनी माल मागवलेला असतो त्यांच्याजवळ येतात आणि तो माल पोच करतात. तेव्हा सुखदाबद्दल अण्णा त्या काकांना विचारतात की तुमच्या आणि सुखदाची ओळख कशी? तेव्हा ते सांगतात की आमचे आणि सुखदाच्या वडिलांची फार जुनी मैत्री, आम्ही एकमेकांचे मित्र तर आहोत आणि ते खरंच खूप चांगले आहेत, निराधार लोकांसाठी आश्रम चालवतात. आणि सुखदा खरंच खूप गुणी मुलगी आहे, कायम तिच्या चेहऱ्यावर हास्य असते. तेव्हा अण्णा म्हणतात की हो खरंच खूप गुणी आहे, स्वभाव मात्र खूप खेळकर आहे,
पण लगेच सर्वांची ती मदत करत असते। खरं तर अशा लोकांना देवच पृथ्वीवर पाठवत असतो। सुखदाला सुद्धा देवाने तसेच पाठवले आमच्यासारख्या माणसांची मदत करण्यासाठी। तेव्हा काका म्हणतात की हो तुम्ही अगदी बरोबर बोलतात, पण इकडे आलाच आहात तर तिच्या वडिलांचा आसर मात्र तुम्ही बघूनच जा। तेव्हा अण्णा म्हणतात की हो, तर सार्थक म्हणतो की आता येऊ का म्हणून त्यांना नमस्कार करतात आणि दोघे जायला निघतात। त्यानंतर इकडे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात। तर कल्याणी म्हणत असते की मी त्यांच्याशी बोलले, पण तुम्हाला जी माहिती मिळाली तो खुनी हा नसावा। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आम्हाला मात्र चौकशी करावीच लागेल। तेव्हा आनंदी म्हणते की हो तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही करू, तुमचा तपास मात्र सुरूच ठेवा। तेवढ्यात विशाल त्या दिनेशला घेऊन येतो। तर इन्स्पेक्टर साहेब आपल्या मोबाईल मधील जो फोटो आहे त्या फोटोकडे पाहतात आणि दिनेशकडे बघत असतात। तेव्हा तो माणूस तो नसतो। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब कल्याणीला म्हणतात की मॅडम सॉरी, हा तो माणूस नाही। तेव्हा दिनेशच्या जीवात जीव येतो। तर कल्याणी म्हणते की हो मी तुम्हाला म्हटलेच होते। इन्स्पेक्टर साहेब आनंदीची माफी मागतात आणि तर कल्याणी म्हणते की त्यात त्रास कसला, तुम्ही फक्त तुमच्या ड्युटीचे काम करता आणि इन्स्पेक्टर साहेब सॉरी बोलून निघून जातात। तेव्हा कल्याणी विशालला दिनेशला घेऊन जायला सांगते आणि त्याच वेळी दिनेशच्या खिशामध्ये चाकू असतो। त्यानंतर रात्र होते। तर सार्थक आणि अण्णा गाडीतून येतच असतात। तर अण्णा पुन्हा सार्थकचे आभार मानतात। सार्थक म्हणत असतो की अण्णा मी काही परका आहे का, आणि तेवढ्यात सार्थकच्या मोबाईलवर बेनाऱ्यांचा कॉल येतो की सर आपल्या संगमनेरच्या मीटिंगचे काय करायचे असे विचारतो। तर तेव्हा सार्थक म्हणतो की ऍक्च्युली आज मी संगमनेरमध्येच होतो आणि एका वेगळ्या कामासाठी होतो, पण उद्या नाही जमणार कारण उद्या आता उशीर सुद्धा खूप झाला, त्यामुळे उद्याची मीटिंग तुम्ही कॅन्सल करून। तेव्हा बेनारे सर म्हणतात की सर असे कसे, आपण तर त्यांना शब्द दिला। सार्थक म्हणतो की हो करा काहीतरी। तर अण्णा म्हणतात की अरे बापरे सार्थक सर, तुम्ही या संगमनेरच्या कामासाठी तुमची मीटिंग सुद्धा कॅन्सल केली का। सार्थक म्हणतो की नाही नंतर करता येईल। तेव्हा अण्णा म्हणतात की नाही हो, तरी सुद्धा मला हे सर्व अपराधासारखेच वाटते। सार्थक अण्णाशी बोलता बोलता त्याचे पुढे गाडी चालवायला लक्ष नसते की अण्णा तुम्ही असे काय बोलता की माझ्या जागी मनोज दादा असते तर तुम्ही असेच बोलले असतेत का। आणि समोरून ही कल्याणी बोलत येत असते आणि अचानक सार्थक धक्का लागन म्हणून गाडी लगेच थांबवतो आणि लगेच सर्वांना समोर पाहून तर धक्काच बसतो। परंतु आपल्या आनंदी ऐवजी समोर एक दूधवाला माणूस असतो, तो सायकलवरून पडलेला असतो। सार्थक घाईने खाली उतरतो आणि त्या दादांना उचलून त्यांना लागले का काही विचारपूस त्यांची करू लागतो। सार्थक त्यांना म्हणतो की अहो दादा फोनवर कसे बोलत चाललात तुम्ही, समोर काय आहे याचे लक्ष तुम्हाला नव्हते का। तेव्हा ते काका म्हणतात की समजलेच नाही साहेब, माफ करा। तर सार्थक त्यांना म्हणतो की जरा लक्ष देत जा, रात्रीची वेळ आहे एकतर, आणि तुम्हाला कुठे लागले नाही ना असे विचारतो। तर काका नाही म्हणतात। त्यानंतर इकडे आश्रमात विशाल जी गाडी चालवत असतो तर आनंदीला त्याचं म्हणजे समोर ती आलेली असते आणि सर्वजण विशालवर रागवतात आणि कल्याणीला विचारतात की मॅडम तुम्हाला काही खर्चटलेले व लागलेले तर नाही ना। तेव्हा कल्याणी नाही म्हणत असते की आणि 2 सेकंद जर उशीर झाला असता तर लागले असते असे म्हणत असते। तेव्हा सर्वजण विशालवर ओरडतात। रेवती आणि सविता म्हणते की ताई तू तर ठीक आहे ना, आणि त्या कल्याणीला आतमध्ये घेऊन जातात। तेव्हा विशाल मात्र मनात म्हणत असतो की आपण आपला जीव आघाताने जगतो आणि आपल्या खिशातील ते फूल काढून तो म्हणतो की मॅडम मी तुम्हाला काही होऊन देईल का, कारण जीवापेक्षा मी तुम्हाला जास्त जपतो। त्यानंतर इकडे सार्थक सुद्धा त्या काकांना सायकलवर बसून देऊन गाडीमध्ये बसतो। त्यावर सार्थक घरी येतो। रात्र खूप झालेली असते। सुखदा त्याची वाट बघत तेथे झोपी गेलेली असते डायनिंग टेबलवर। तेव्हा सार्थक सुखदा करून उठवतो। तर सुखदा दचकून उठते आणि हाय मला खरंच अंदाज होता की रात्री तू उशिरा येईलच म्हणून मी इथे झोपले असे सांगते आणि थांबी हे जेवण गरम करून घेऊन येते। तेव्हा सार्थक म्हणते असून दे मी असंच जेवतो। तेव्हा सुखदा म्हणते की अरे गार चांगले नाही लागणार, 2च मिनिटं लागतील गरम करण्यासाठी, आणि सार्थक तुला जर ते गार जेवण चांगले नाही लागले तर तू म्हणशील की मी टेस्टी नाही बनवले म्हणून। सार्थक म्हणतो की नाही ग, आणि ती सार्थकला जेवायला वाटते। तर सार्थक म्हणतो की अगं इतक्या उशिरापर्यंत जागण्यापेक्षा तुम्हाला एखादा मेसेज करायचा, मी जेवलो असतो। तर लगेच सुखदा म्हणते की हो माझ्या मनात विचार सुद्धा आला होता मेसेज करायचा आणि मेसेज मी टाइप सुद्धा केला होता, पण माझ्या लक्षात आले की अपना दोस्त इतका अच्छा काम करके आएगा, उसे भी अच्छा लगना चाहिए।
तू तर ह्या मुन्नाभाई का सर्किट आहे? तेव्हा सार्थक म्हणतो की मी आणि सर्किट. तेव्हा सुखदा म्हणते की अरे तुला मेन रोल हवा का? तर फाईन, मुन्नाभाई तू आणि सर्किट मी. आणि सुखदा त्याला खूप हसवते आणि कसे झाले काम असे विचारते आणि खूप हसवते आणि स्वतः सुद्धा हसते. तर सार्थक हा सुखदा उठल्यानंतर तिला म्हणतो की जरा ऑकर शिवाय तू चालायचे शिक. तर सुखदा म्हणते की इतक्या लवकर? तर सार्थक म्हणतो की अगोदर जर खूप टना उड्या मारत होती आणि आता जर हे बाजूला ठेवले तरच सवय लागेल तुला, म्हणून तिच्या हातातील ऑकर बाजूला ठेवतो आणि तिच्या हातामध्ये हात देऊन तिला सावकाश चालवायला लावतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आकांक्षा ही काही सार्थक बरोबर बोलत असते आणि तेवढ्यात सुखदा काहीतरी करते आणि सार्थक आणि सुखदा बेडवर एका सोबत एकमेकांच्या अंगावर पडतात. तेव्हा आकांक्षा तर डोळे झाकून घेते. तर सार्थक म्हणतो की उगाच तू काही वेगळा अर्थ करू नकोस, ही मुलगी पडली आहे, उगाच नाटकं करू नकोस. तेव्हा आकांक्षा म्हणते चूक हिचीच असणार. त्यानंतर आश्रमामध्ये काही इंटरव्ह्यू घेण्यासाठी मीडियावाले आलेले असतात आणि कल्याणीची खूप छान प्रकारे ते इंटरव्ह्यू घेत असतात की ताई तुझ्यामुळे हा आश्रम इतक्या पुढे आला, तू इतक्या निराधारांना मदत करते, मग तुला याची प्रेरणा कुठून मिळते? तुझ्या आई वडिलांकडून की तुझ्या या कुटुंबाकडून? तेव्हा मात्र आनंदीला आपल्या आई आणि अण्णांची आठवण होते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.